नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील अनेक भागात पावसाने उघडीप दिली असली तरी आज पुन्हा एकदा राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळणार आहे। तर हा पाऊस कोणत्या जिल्ह्यात व तालुक्यात होणार आहे, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर तुमच्या येथील हवामान अंदाज बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। शेतकरी मित्रांनो, जळगाव मध्ये आपल्याला अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। तर पारोळा, धुळे, चाळीसगाव, मालेगाव या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी राहील। तर शिरपूर, साक्री या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण व हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे। त्यानंतर सिल्लोड, चिखली या भागात सुद्धा ढगाळ वातावरण व हलक्या मध्यम पाऊस राहील। तर जालना, छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, श्रीरामपूर, पैठण, लोणार, जिंतूर या भागात सुद्धा ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळेल। त्यानंतर परभणी, नांदेड, अकोला या ठिकाणी काही तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील। त्यानंतर माजलगाव, परळी, केज, बीड या भागात सुद्धा ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडेल। त्यानंतर अहमदनगर, जामखेड, करमाळा या भागात सुद्धा ढगाळ वातावरण व हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। त्यानंतर तुळजापूर, सोलापूर, पंढरपूर या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर खोपोली, कल्याण, डोंबिवली, इगतपुरी, जिंतूर, खेड, पुणे या भागात ढगाळ वातावरण व हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे। गोरेगाव, चिपळूण, सातारा, रत्नागिरी, राजापूर या भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। तर कोल्हापूर, सांगली या भागात सुद्धा ढगाळ वातावरण व हलका पाऊस आपल्याला बघायला मिळेल। काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर बघूया रात्री कोणकोणत्या भागात कसं राहील पावसाचं वातावरण। शेतकरी मित्रांनो, जिंतूर, लोणार, चिखली या भागात आपल्याला रात्री सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। तर खामगाव, अकोला या भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा, काही तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा देखील रात्री आपल्याला पाऊस बघायला मिळणार आहे। तर सिल्लोड, चिखली या भागात सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला रात्री बघायला मिळेल। तर छत्रपती संभाजीनगर, जालना, पैठण, वैजापूर, श्रीरामपूरच्या काही भागात ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसतील। चाळीसगाव मध्ये सुद्धा अनेक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस रात्री सुद्धा बघायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे राज्यात आज आपल्याला पावसाचे वातावरण बघायला मिळेल। तुम्हाला जर ही छोटीशी माहिती आवडली असेल, व्हिडिओला नक्की लाईक करा। अशा प्रकारच्या हवामान अंदाज बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद।